नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जे आहे ते सोयाबीनकडे आलेलो आहे, कारण 2-3 दिवसानंतर पावसाने उघडीप दिलेली आहे आणि सोयाबीन जे आहे ते आता शेंगाच्या अवस्थेत आलेलं आहे। आता जे आहे ते सोयाबीन शेंगामध्ये आहे आणि पाऊस पण या 3-4 दिवसात पडल्यामुळे आजच थोडं ऊन चमकत आहे, नाही तर 2 ते 3 दिवस झाले सूर्यदर्शन झालेलं नाही। त्यामुळे आज आपण शेताकडे पण आलो आहे आणि सोयाबीनची वाढ व्यवस्थित झालेली आहे आणि आता शेंगा जे आहेत ते शेंगा बघू शकतो आपण। हे बघा, शेंगा काही बारीक आहेत, काही मोठाल्या पण झाल्या आणि आता इथून पुढे शेंग जी आहे ती भरायला लागत, पूर्णतः शेंगामध्ये रूपांतर झाले। आता फुलाची अवस्थामध्ये नाही, आता एक 5-10% पण नाही आहे, म्हणजे आता याला जवळपास 2 महिन्याच्या वर होऊन गेलेले आहे। आता शेंग जी आहे ती नेमकीच भरायला लागली। आता आपण याला जे आहे ते शेंग भरण्यासाठी आणि एक अळीनाशक आणि बुरशीनाशक हे आता आपण या 2-3 दिवसामध्ये याला मारणार आहोत, कारण पावसानं आता उघडीप दिल्यामुळे 3-4 दिवस पाऊस असल्यामुळे, त्याच्या अगोदर पण पाऊस भरपूर असल्यामुळे बुरशीची वाढ झालेली असणार। त्यामुळे आपण बुरशीनाशक, कीटकनाशक आणि एखादं मायक्रोन्यूट्रिएंट्स ते पण आपण टाकणार आहोत। तर असं शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूच। चॅनल आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। जय जवान जय किसान।